ची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत। भारत चीन सीमेवर चकमक झालेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये चकमक झाल्याची आपल्याला पाहायला मिळतंय। आतापर्यंत जर आपण बघितलं तर भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव होता। काही दिवसांपासून हा तणाव निर्माण झालेला होता, मात्र चकमक झालेली नव्हती। मात्र आज पहिल्यांदा भारत आणि चीनच्या सीमेवर चकमक झाली आहे। एक भारतीय अधिकारी आणि 2 जवान शहीद झाल्याची माहिती मिळते, त्यामुळे चीनची आगळीक सुरूच होती। मात्र आता चकमक झाली आहे आणि यामध्ये एक भारतीय अधिकारी आणि 2 जवान शहीद झालेले आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, देशभरामध्ये चीनला जशास तसं उत्तर द्यावं अशी भावना होती एकीकडे, मात्र चर्चेतून हा तणाव निवळला जाईल असे सगळी चर्चा होती, बैठका होत होत्या। मात्र आज चकमक झाली आणि भारतानं कर्तबगार अधिकारी गमावला। बरोबर आहे। खास करून ज्या पद्धतीने गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून चीनच्या सीमेवरती खरं तर पूर्वोत्तर लडाखच्या भागामध्ये वातावरण तंग आहे आणि दोन्ही सीमा भागातील पोलीस सैनिकांनी आपापले सैनिक तैनात केले। दोन्ही देशांनी चीनने जवळपास 10,000पेक्षा जास्त सैनिक तैनात केले होते। त्यानंतर त्यांनी 5,000 सैनिक आपले जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर मागे नेले होते। त्यानंतर भारताने जवळपास 5,000 जवळपास सैनिक तैनात केले होते। पण आज ज्या पद्धतीनं यामध्ये वादावाद झाली आणि ज्या पद्धतीतून दोन्ही सैन्यामध्ये तुल्यबळ लढाई देखील झाली आणि यातून या चकमकीमध्ये आणि याच्यामध्ये संपूर्ण याच्यात बघितलं आपण तर हा जो वाद जो चर्चेतून सुटण्याची प्रयत्न करत होता भारत, तो कुठेतरी असफल होताना दिसत आहे। आणि याचमुळे आज जी घडामोडी झाली, आज जी गोळीबार झाला, प्रशांत मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत। महाजन सर, आपण बघितलं मागच्या अनेक दिवसांपासून हा तणाव सुरू होता, मात्र बैठका झाल्या 2 वेळा आणि चर्चेतून मार्ग काढण्याचं ठरलं तरी सुद्धा अशा प्रकारची आगळीक झालेली आहे, चकमक उडाली। आता काय होऊ शकतं यापुढे, काय सांगाल सर? चीनची आक्रमकता यावेळेला नक्कीच जास्त होती, कारण त्यांना भारताला त्रास देऊन सगळ्या जगाला दाखवायचं आहे की आम्ही भारतासारख्या एका अतिशय मजबूत देशाला जर आम्ही नमवू शकतो तर तुम्ही बाकी जगाने आमचं पूर्णपणे ऐकायला पाहिजे। मग ते साऊथ चायना समुद्रामध्ये असो की हाँगकाँगमध्ये असो की तैवानमध्ये असो। तर म्हणून यावेळेला जे त्यांचे सैनिक जे आलेले होते ते पहिले काठी घेऊन आले होते। आपल्याला आठवत असेल की याच्या आधी भारत चीन सीमेवरती धक्काबुक्क्या व्हायच्या, एकमेकाला गुद्दे मारले जायचं, पण काठ्या पहिल्या वेळा मारल्या गेल्या आणि त्याच्यामुळे आपले त्यावेळेला काही सैनिक जखमी झाले होते आणि अर्थात त्याला आपण प्रत्युत्तर दिलं होतं। आणि आता हे वाटाघाटीचं मध्ये 5-6 वेळा झालं, पण त्यात काही निष्पन्न काहीच झालं नाही, फक्त एवढंच की आपण वाटाघाटी करत राहायचं। पण आता ही जी बातमी येते ही अतिशय सिरियस आहे की जर कर्नलच्या हुद्द्याचे जर एक अधिकारी जे कमांडिंग ऑफिसर असतात ते जर त्याच्यामध्ये जर शहीद झाले तर आणि अजून 2 जवान पण शहीद झालेले आहेत, तर हे सिरियस हे आहे। तर याच्यामुळे चीनला हे म्हणजे त्याला म्हणायचं जशास तसे उत्तर किंवा शस्त्रांनी उत्तर हे द्यायलाच पाहिजे। आणि मला खात्री आहे की याच्यावरती जी योग्य कारवाई ती केली जाईल। परंतु चीन हे जास्त हिंसक बनलेलं आहे हे आपल्याला लक्षात यावं। आणि ही जी चकमक आहे याच्या पुढे अजून काय होईल, आता डोकलाम तर केव्हाच क्रॉस झाला, कारण डोकलाममध्ये आपण 72 दिवस एका समोर एक होतो, पण गोळी फायर झालेली नव्हती। आणि यावेळेला गोळी फायर झालेली आहे, त्याने भारताचा विश्वासघात केलेला, कारण या भागामध्ये कधी फायरिंग झालेलं नाहीये 1979 नंतर म्हणजे ते ठीक आहे। तर हा एक मोठा विश्वासघात आहे। तर त्याच्याकरता जे आपले अधिकारी असतील त्यांनी अर्थात शस्त्र बरोबर ठेवलेली नसतील की कारण ती गरज नाही म्हणून, आणि त्याच्यामुळे आता हे फायरिंग झालं आणि त्याच्यामध्ये आपण हे 3 जण आपले गमावलेले आहेत। अगदी महाजन सर, बोला बोला। चीनला हे याचं प्रत्युत्तर हे द्यायलाच पाहिजे, कारण चीनला ही नरमीची भाषा ही कळत नाही। अनेक वेळा म्हणतात की मुत्सद्देगिरी, वाटाघाटी, हे करू ते करू, पण त्यांना वाटाघाटी करून तुम्हाला गुडघ्यावरती गुडघे टेकायलाच भाग पाडायचं आहे। तर त्याच्यामुळे वाटाघाटी वगैरे जर तुम्ही त्यांचं ऐकलं तर ते तुमच्याशी वाटाघाटी करतील। तुम्ही म्हणता की ते परत जा तुम्ही तुमच्या भागात, की ते 2-3 किलोमीटर आत आलेले आहेत, तर ते त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही जिथे आला तिथे थांबा, तर ते आरामात त्यांना खुश होतील आणि ते वाटाघाटी करतील। पण आपल्याला आपण बघतोय हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करणार आहोत। पण चीन यावेळेला विश्वासघात केल्याची भावना आता सगळ्यांमध्ये, आतापर्यंत आपण बघितलं तर अनेक 1967 पासून त्या सीमेवर चकमक झालेली नव्हती किंवा गोळी झाडली गेली नव्हती, पण पहिल्यांदाच 1967 नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकमक झालेली आहे।
ब्रिगेडियर हेमंत महाजन सुद्धा आपल्या सोबत होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा चीननं केलेला विश्वासघात आहे, कारण या वेळेला जी चकमक झाली, आतापर्यंत हाणामारी झालेली आहे, लाठ्या काठ्या झाल्या असतील, मात्र चकमक झाली नव्हती, गोळीबार झाला नव्हता, कारण तो तसा करार आहे आणि या वेळेला चीननं विश्वासघात केलेला आहे भारताचा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून चीनवर एक दबाव वाढलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील, हे सुद्धा चीनवर सातत्यानं टीका करतायत आणि अनेक देश चीनवर टीका करत असताना चीन हा भारताच्यावर हेवी होऊन भारतावर आक्रमक भूमिका घेऊन जगाला दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने आम्ही भारतासारख्या एका मोठ्या आणि दिग्गज राष्ट्राला सुद्धा आपल्या समोर झुकायला लावतोय आणि त्यामुळेच कुठेतरी जगाला याचा संदेश देण्याचा प्रयत्न या चीननं केलेला आहे. तर दुसरीकडे चीनच्या पाठिंब्यावर नेपाळची सुद्धा तिकडे आगळीक पाहायला मिळते. नेपाळने सुद्धा त्यांच्या नकाशामध्ये 3 जे भारतातले प्रदेश आहेत हे आपल्या नकाशामध्ये नेपाळच्या दाखवलेले आहेत. त्यांच्या नेपाळच्या संसदेनं त्या नकाशाला अधिकृत मंजुरी सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता पुढच्या काळामध्ये भारत आणि चीन यांच्यामधला जो सीमावाद आहे तो अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण चीननं जो विश्वासघात केलेला आहे, चीननं जी आगळीक केली आहे, त्यामध्ये 1 भारतीय अधिकारी आणि 2 जवान शहीद झालेले आहेत. गलवान खोऱ्यामध्ये भारत चीनच्या सैन्यामध्ये चकमक झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1967 नंतर पहिल्यांदाच भारत चीन सैन्यादरम्यान ही चकमक झालेली आहे. लडाखमध्ये चीनचं सैन्य भारताच्या हद्दीमध्ये घुसल्याची आपण बातमी बघितली होती, ही माहिती मिळाली होती आणि या सगळ्याबरोबर भारत आणि चीन यांच्यातल्या लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 2 वेळा बैठका पार पडल्या आणि त्यावेळेला चीनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की चीन आणि भारत हा जो सीमावाद आहे तो चर्चेनंतर सोडवणार आहे, चर्चेतून सोडवला जाईल. त्यानंतर भारताकडूनही हे सांगण्यात आलं की दोन्ही देशांमधला सीमावाद आहे तो चर्चेतून सोडवला जाईल. या सगळ्यामध्ये दुसरी जी बैठक झाली त्या दुसऱ्या बैठकीमध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराचं कौतुक सुद्धा केलं होतं. असं म्हटलं होतं की भारतीय लष्कर हे युरोपातल्या कोणत्याही लष्करापेक्षा चांगलं लष्कर आहे असं सुद्धा म्हटलेलं होतं आणि यामध्ये त्यांनी आता विश्वासघात केल्याचं कळतंय. याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर. शेकटकर सर, चीन आणि भारत सीमेवर चकमक झालेली आहे, कसं बघता येईल या सगळ्याकडे आणि पुढची काय असेल रणनीती? सर्वप्रथम हे अत्यंत दुःखदायक आणि दुर्दैवी घटनाक्रम आहे. आता तुम्ही कोणती म्हटलंय की चीनच्या सैनिकांनी आपल्याला म्हटलं की आम्ही नीट बोलूय, पण जी ही वास्तविकता आपण समोर पाहतोय, सर्वात पहिले धडा आपल्याला आहे की चीनवरती तुम्ही कधीही विश्वास करू नका. बरोबर. राजनैतिक पैलूवरती, कूटनीतिक वरते आणि सैन्य पैलूवरती. यू कॅनॉट ट्रस्ट चायना. चायना एक अत्यंत अविश्वासी राष्ट्र आहे. चायनाची राष्ट्रनीती. दुसरी गोष्ट जी आज सकाळी जी मारामारी तिथे झालेली आहे, मला वाटत नाही तिथे गोळी वगैरे पाडली गेली आहे, परंतु वास्तविकता अशी आहे आपल्या पण लोकांना, आपल्या सैन्याला लोकांनी दगड फेकून मारलेले आहे काश्मीरमध्ये. आता चीनच्या लोकांनी आपल्यावरती दगड फेकले, तर तुम्ही दगड फेकून लोकांना मारला किंवा बंदुकीने मारला, शेवटी त्या सैनिकी अधिकाऱ्यांचा दर मारा आला ना, तो शहीद झाला ना. बरोबर. आणि हे आपण विसरता कामा नये. दुसरी गोष्ट आहे की मी कसं पाहतोय, भारतीय शासनाने, भारतीय राजनीतिकांनी, भारतीय सैन्यांनी यापुढे चीनवरती विश्वास करू नये. आम्ही बैठकीमध्ये बसूय, आम्ही शांततेने विचारपूस करूय, हा शहाणेपणा करू नका. बरोबर. ह्याचं उत्तर आपल्याला सक्षमपणे द्यावं लागेल. मी चीन बरोबर 10 वर्षे वाटाघाटी केलेली आहे. युद्धात मी तिथे होतो. मी त्याच्याबरोबर कारगिल युद्धामध्ये मी चीनचा आघाडीवरती पाहत होतो. यू कॅनॉट ट्रस्ट चायना. बरोबर. यू शुड नेव्हर चायना रिस्पेक्ट चायना. आणि चायना विल रिस्पेक्ट ओनली. चीन जी आहे तुमची काळजी तेव्हाच घेईल जेव्हा तुम्ही त्यांना माहित आहे की तुम्ही त्यांना ठोकालय, तुम्ही त्यांच्याबरोबर प्रत्युत्तर द्यायला कमतरता करणार नाही. आणि ह्याकरता माझी प्रारंभिक प्रतिक्रिया आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कमांडिंग ऑफिसर आहे, त्यांचं मला नाव माहिती आहे पण ते सांगणं चांगलं नाही. कोणत्या पटेलांचे ते पण मला माहित आहे, परंतु ही सगळी विधिवत घोषणा आपलं सैन्य अधिकारी करतील आहे पुढे दिल्लीला, त्यानंतर आपण बोलू आहे. पण तात्पुरतं हे सांगायचं की अत्यंत दुर्दैवी आहे आणि आपल्याकडे काही तज्ञ अशी आहे, मूर्खपण आहे लोकांचे, स्वतः विशेषज्ञ म्हणतात की भारत आणि चीनच्या मध्ये गोळी चालली नाही आहे. गोळी जरी चालली पण तुमचे लोक मरतात आहे ना. बरोबर. तर गोळीने लोक मेले की बॉम्बिंगने लोक मेले की दगडफेकीने मेले, शेवटी भारतीय सैन्याचा मृत्यू झाला की नाही. बरोबर.
हे दिल्लीला जे एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून मोठे व्याख्यान देतात की बंदूक नाही चली आहे, बंदूक किसे हम पे बात नहीं करेंगे. अरे हा दीड शहाणेपणा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा. जेव्हा तुमच्यावरती दगड येतील आणि जेव्हा तुमच्या पायावरती पडतील तुम्हाला कळेल आहे. आपल्या चॅनलच्या वतीने मला आहे की आपण लोक म्हणजे तुम्ही शांत राहा शांत राहा. काय शांत राहणार? आणि लोक मेले पाहिजे का? शेवटी हे 2 अधिकारी जे तिथे गेले होते ते काही पिकनिक करता गेले नव्हते तिथे. बरोबर आहे. स्वतः त्या इच्छेने गेले, त्यांना पाठवलं गेलं होतं ना. आणि ते वाटाघाटी करता गेले होते आणि तिथे त्यांच्यावरती हे हिंसक हल्ला झालेला आहे. शेकटकर सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वरिष्ठ अधिकारी लेवलनं बैठका एकीकडे घ्यायचं, एकीकडे चर्चेतनं विषय सोडवायचा असं म्हणायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारचा खोडसाळपणा करायचा म्हणजे अविश्वासूपणाचा कळस केलेला आहे यांनी. पण सर असं आहे ना की हाच अविश्वासूपणा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झाला असता ना. नाही झाला हे सुदैवाची गोष्ट आहे. शत्रू म्हणजे शत्रू असतो ना. तो कोणाला पाहिजे नाही हा लहान अधिकारी आहे, हा छोटा अधिकारी आहे, हा मोठा अधिकारी आहे. शत्रूला शत्रू समजतात ना ते. आणि दोन्ही देशांच्या संमतीने ते दोन्ही मोठे अधिकारी तिथे भेटले होते आणि आजही भेटतील आहे ते. बरोबर. उद्या पण भेटतील आहे. पण अधिकारी त्या स्तरावर ते भेटल्यानंतर मग आपले लोक का मारले जातात याचं उत्तर आहे का कोणाकडे? नाही. हा बरोबर. शेवटी युद्ध क्षेत्रामध्ये ते लोक जातात जे युद्धामध्ये भाग घेतात. वरचे अधिकारी होतात, डिप्लोमॅटिक असतात, कूटनीतिक असतात, हे नुसतं बोलतात फक्त ते. तर आपण त्याच्यावर विश्वास करायची आवश्यकता नाही. बरोबर सर. आता मग भारताच्या संरक्षण खात्यानं काय पावलं उचलली पाहिजेत असं वाटतंय? ते मी सांगणार नाही. मला माहिती आहे काय उचलली पाहिजे. त्यांची चर्चा आता चालत असेल. बहुतेक मला वाटतं सेनाध्यक्ष, CDS, रक्षामंत्री आता त्यांची मीटिंग चाललेली आहे. ते घेतील आहे आणि आपण त्यांना धडा शिकवू. अगदीच. आणि चीनच्या या अविश्वासाला धडा शिकवलाच पाहिजे, जशा असं उत्तर दिलं पाहिजे. शेकटकर सर धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.